सर्व बाजूनी मदतीचा हात आणि आमचे कष्ट कारणी लागले. घराचा गाडा सुरळीत सुरू झाला. मुलं हुशार निघाली. शाळेच्या वाचनालयातून पुस्तक घेऊन अभ्यास करीत होती. नंबर काढीत होती. वासंतीला 7 इयत्तांपेक्षा जास्त शिकवता आलं नाही. शेवंती मात्र स्कॉलरशिप मिळून शिकली. शिक्षण संपताच मुलांना चांगल्या नोकऱ्या लागल्या, तरी आम्ही आमचं घर आणि राहणीमान बदललं नाही. त्यामुळे पैसा जमला. आता मुलांनी 4 खोल्यांचा ब्लॉक ओनरशिपने घेतलाय. स्वकष्टाच्या वास्तूचं सर्वांना कौतुक वाटत आहे. मुलांच्या मुंजी सामूहिक मुंजीत केल्या. वासंतीचं लग्न सुद्धा थोडक्यात आवरलं. शेवंतीच्या नवऱ्यानं रजिस्टर लग्नाचा हट्ट धरला. त्यामुळे तेव्हाही कोणाला बोलवता आलं नाही. आता वास्तुशांतीचा बेत मात्र यथासांग करायचं ठरवलंय. आजी आजोबा मामा काका वगैरे रक्ताची नाती सर्वमान्य असतातच, परंतु नानासाहेब कर्वे कुटुंबीय यासारख्या रक्तांची नाती कोणती? नाव नसलेली, केवळ ऋणानुबंधांनी बांधलेली ही नाती विसरता येतील का? ब्लॉक घेताना वडीलधारी मंडळी या नात्यानं माधव केशवने या दोन्ही घरांचा सल्ला घेतला. भेट म्हणून देण्यासाठी या दोन्ही घरातील सर्वांसाठी आधी खरेदी केली. या ऋणानुबंधांच्या नात्याची कृतज्ञतेची आठवण केली. त्यांच्यासाठी फूल नाही तरी फुलाची पाकळी म्हणून काही देता येईल. परंतु या माझ्या फुलझाडांना मी काय देणार? यांचं माझ्याशी जुळलेलं अनामिक नातं मी कसं व्यक्त करू? त्यांची आठवण म्हणून मी प्रत्येक झाडाच्या फांद्या लावण्यासाठी बरोबर घेणार आहे. मी त्यांना काही देण्याऐवजी ही माझी आप्त मंडळी उद्या मला आपली फुलं देतील. ही ऋणानुबंध अधिक दृढ होत राहतील. हे घर ज्याने मला आश्रय दिला, हे शेजारी ज्यांनी मला आधार दिला, ही फुलझाडं ज्यांनी पडत्या काळात सावरायला मला मदत केली, या सर्वांना सोडून जाताना माझा एक पाय उंबऱ्यातच अडकळत आहे. एका डोळ्यांचा आसू तर एका डोळ्यात हसू, अशी माझी अवस्था झाली आहे.